नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्पना पिंपळे. इयत्ता 9वीच्या विज्ञानमधील 14वे प्रकरण नैसर्गिक स्रोत आज आपण अभ्यासणार आहोत. तर नैसर्गिक स्रोत म्हटलं तर काय? नैसर्गिक स्रोत म्हणजे निसर्गाद्वारा निर्माण झालेल्या आणि सजीवांचे जीवन टिकवून ठेवण्यासाठी उपयोगी असे सर्व परिबळ म्हणजेच नैसर्गिक स्रोत होय. आणि ते म्हणजे हवा, पाणी, जमीन आणि सूर्य हे नैसर्गिक स्रोत आहेत. पृथ्वी एक विशिष्ट ग्रह आहे. विशिष्ट का? तर त्यावर सजीव आलेले आहेत आणि सजीवांसाठी आवश्यक तापमान, पाणी आणि अन्न हे पण पृथ्वीवर उपलब्ध आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सजीवांची जी मूलभूत आवश्यकता आहे ती पूर्ण करण्यासाठी सौर ऊर्जा आणि पृथ्वीवर संपत्तीची आवश्यकता असते. पृथ्वीवरील ही संपत्ती कोणती? तर ती म्हणजे जमीन, पाणी आणि हवा. तर जमीनला मृदावरण म्हटलेलं आहे. पाणी असलेला भाग म्हणजे जलावरण आणि हवा असलेला भाग म्हणजे वातावरण. मृदावरण म्हणजे पृथ्वीच्या सर्वात बाहेरील आवरण. तर जलावरण म्हटलं तर ते पृथ्वीच्या 75% भागावर पाणी आलेलं आहे आणि ते भूगर्भीय पाण्याच्या स्वरूपाने पण असते. म्हणजे हा पाणी असलेला भाग म्हणजे जलावरण. तर वातावरण म्हणजे पृथ्वीवर हवा की ज्याद्वारे समग्र पृथ्वीला कांबळ किंवा चादरीने झाकत आहे त्याला वातावरण म्हणतात. जिथे हे तिघं आवरणे म्हणजे मृदावरण, जलावरण आणि वातावरण असतात तिथेच सजीव असण्याची शक्यता असते. सजीवांना आश्रय देणारी पृथ्वी या आवरणांनी वातावरण, मृदावरण तसेच जलावरण एक दुसऱ्यांशी मिळून सजीवांची संभावना शक्य बनविते. त्यास जैवावरण म्हणतात. आणि या जैवावरणात 2 घटक, एक म्हणजे जैविक घटक. या जैविक घटकमध्ये सर्व सजीव येतात आणि दुसरा म्हणजे अजैविक घटक. यामध्ये वायू, पाणी आणि जमीन यांचा समावेश होतो. हे अजैविक घटक पृथ्वीवर सजीवांसाठी आवश्यक आहेत आणि त्यांच्याविषयीची माहिती आता आपण बघूया. प्रत्येक सजीवाला जीवन जगण्यासाठी श्वासोच्छवासासाठी हवा आवश्यक असते आणि आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासलेले आहे की हवा हे मिश्रण आहे आणि या हवेमध्ये पुष्कळ वायू म्हणजे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ हे असतात. आणि एक गोष्ट अजून महत्त्वाची की पृथ्वीवरील हवेचे हे जे घटक आहेत ते घटक पृथ्वीवरील जीवनाच्या परिणामामुळे आहेत. शुक्र आणि मंगळ यासारख्या ग्रहांवर जीवन शक्य नाही, कारण की ह्या ग्रहांवर जे वातावरण आहे त्या वातावरणात मुख्य घटक कार्बन डायऑक्साईड आहे आणि त्याचे प्रमाण जवळजवळ 95% ते 97% एवढे आहे. म्हणजेच श्वसनासाठीचा आवश्यक असलेला ऑक्सिजन वायू तेथे नाही. म्हणून या शुक्र आणि मंगळ ग्रहावर जीवन शक्य नाही. हे तुम्हाला एखाद्या वेळेस वैज्ञानिक कारण म्हणून विचारू शकतात. कार्बन डायऑक्साईड मुक्त करण्याच्या
दोन पद्धती आहेत. आपण 5व्या प्रकरणमध्ये म्हणजे सजीवांचा मूलभूत एकक या प्रकरणामध्ये अभ्यास केलेला आहे की युकॅरियोटिक कोश आणि पुष्कळ प्रोकॅरियोटिक कोश यांना ग्लुकोजच्या अणूंना तोडून ऊर्जा प्राप्त करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्याचे परिणामस्वरूप कार्बन डायऑक्साईडची उत्पत्ती होते. आणि दुसरी प्रक्रिया म्हणजे दहन प्रक्रिया. यामध्ये ऑक्सिजन वापरला जातो आहे आणि कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो आहे. तसंच मानवीय प्रवृत्ती जसे की ऊर्जा प्राप्तीसाठी इंधन जाळणे आणि जंगलांमध्ये लागलेल्या आगीचा सुद्धा यामध्ये समावेश होतो. म्हणजे ह्या प्रक्रियांद्वारा वातावरणात कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो. तरी पण आपल्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी आहे. याचं कारण म्हणजे कार्बन डायऑक्साईडच्या स्थापनसाठीच्या म्हणजे उपयोगाच्या दोन पद्धती आहेत. पहिली म्हणजे प्रकाश संश्लेषण. यामध्ये आपल्याला माहिती आहे की हिरवी वनस्पती सूर्यकिरणांच्या हजेरीत कार्बन डायऑक्साईडचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करते. आणि दुसरं म्हणजे पुष्कळ समुद्री जीव समुद्रातील पाण्यात विरघळलेले कार्बोनेटपासून त्यांचे आवरण बनवतात. हवामानाच्या नियंत्रणात वातावरणाचा वाटा. आपल्याला माहिती आहे की वातावरण पृथ्वीला चादर किंवा कांबळसारखे झाकते. आणि हे पण आपल्याला माहिती आहे की हवा उष्माचे मंदवाहक आहे. वातावरण पृथ्वीच्या सरासरी तापमानाला दिवस दरम्यान आणि त्याचप्रमाणे संपूर्ण वर्षभर लगभग नियमित ठेवते. तसंच वातावरण दिवसा तापमानात होणारी अचानक वाढ पण थांबवते आणि रात्रीच्या वेळी उष्णतेचे बाह्य वातावरण मुक्त होण्याच्या क्रियेला पण मंद करते. चंद्र आणि पृथ्वी दोघे सूर्यापासून जवळजवळ समान अंतरावर आहेत, परंतु चंद्राच्या सपाटीवर वातावरण नाही. तसंच चंद्रावर तापमान -190°C ते -110°C मध्ये आहे. गतिमान हवा म्हणजे वारा. तर वाऱ्याची निर्मिती कशी होते? म्हणजे जलाशयाच्या भागावर होणारे विकरणांचे परावर्तन आणि पुन्हा विकरणांच्या कारणाने वातावरण गरम होते आणि हवेमध्ये संवहन प्रवाह उत्पन्न होतो. जेव्हा वायू, जमीन आणि पाणी उष्मीय विकरणांच्या कारणाने गरम होते तेव्हा ते वरील बाजूस प्रवाहित होते. परंतु पाण्याच्या सापेक्षात जमीन वेगाने गरम होते आणि त्यामुळे जमिनीच्या वरील हवा पाण्याच्या वरील हवेच्या सापेक्षात जास्त गरम होते. म्हणजेच तटीय क्षेत्राच्या विस्तारात दिवस दरम्यान जमीनवरील हवा गतीने गरम होऊन वर जाण्यास सुरुवात करते. जशी हवा वरील भागात जाते तेथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होते आणि समुद्रीय हवा कमी दाबवाल्या भागाकडे म्हणजे जमिनीकडे वाहते. एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रामध्ये हवेच्या गतीने वाऱ्याचे निर्माण होते.
आणि म्हणून दिवसा हवेची दिशा समुद्राकडून जमिनीकडे असते. तुम्ही इथे आकृतीमध्ये बघू शकताय, समुद्रावर एच म्हणजे हाय प्रेशर म्हणजे उच्च दाब आहे आणि इकडे जमिनीवर एल तो लो प्रेशर म्हणजे कमी दाब. म्हणजे इथं वहनची दिशा आहे H2L मीन्स उच्च दाबाकडून कमी दाबाकडे. म्हणजेच दिवसा हवेची दिशा समुद्राकडून जमिनीकडे. रात्रीच्या वेळी जमीन आणि समुद्र दोन्ही थंड होतात, परंतु जमिनीच्या सापेक्षात पाणी हळूहळू थंड होते. पाण्याच्या सपाटीवरील हवा जमिनीच्या सपाटीवरील हवेपेक्षा गरम होते आणि म्हणून मग रात्री दरम्यान हवेची दिशा जमिनीकडून समुद्राकडे असते. इथे आकृतीत तुम्ही बघू शकताय, जमिनीवर एच म्हणजे हाय प्रेशर मीन्स उच्च दाब आणि इकडे समुद्रावर लो प्रेशर म्हणजे कमी दाब. इथे एचकडून एलकडे म्हणजे उच्च दाबाकडून कमी दाबाकडे हवेचे वहन आहे, म्हणजेच जमिनीकडून समुद्राकडे हवेची दिशा आहे. हवेवर अन्य परिबळे पण परिणाम करतात. पहिलं म्हणजे पृथ्वीची परिभ्रमणाची गती आणि दुसरं वाऱ्याच्या मार्गामध्ये येणाऱ्या पर्वतीय शृंखलांचा पण हवेला अवरोध होतो. आता आपण बघूया की ढग कशा रीतीने बनतात आणि त्यातून पाऊस कसा पडतो. म्हणजे पावसाची निर्मिती. दिवसा पाण्याचा भाग गरम होतो तेव्हा खूपच जास्त प्रमाणात पाण्याचे बाष्प बनते आणि हे बाष्प हवेमध्ये वाहते. जैविक क्रियांच्या कारणाने पण वातावरणात बाष्प जात असते. ही हवा गरम होऊन जाते आणि गरम हवेबरोबर पाण्याचे बाष्प वरील भागात जाते आणि तिथे त्या बाष्पाचे विस्तार वाढतो आणि तो थंड पडतो. थंड हवा असल्याकारणाने हवेमध्ये राहिलेले पाण्याचे बाष्प लहान लहान थेंबात रूपांतरित होतात. सामान्यपणे काही कण जसे की रजकण किंवा दुसरे निलंबित कण केंद्रस्थ राहून त्याच्या चारही बाजूस पाण्याचे थेंब जमा करतात. जेव्हा पाण्याचे थेंब निर्माण होतात तेव्हा ते संघटित होऊन मोठा आणि वजनदार बनतो. तेव्हा पाऊस स्वरूपात तो पृथ्वीवर पडतो. हवेचे तापमान खूपच कमी होते तेव्हा हिमवर्षा किंवा गारा स्वरूपामध्ये पाऊस पडत असतो. पाऊस वाऱ्याच्या दिशेवर किंवा पद्धतीवर आधारित असतो. भारतात तो महदंशे दक्षिण पश्चिम म्हणजे नैऋत्य वाऱ्यांमुळे किंवा उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य वाऱ्यांमुळे होतो. आकृतीवरून तुमच्या लक्षात येईल की ढग कसे निर्माण झालेले आहेत आणि त्यातून पाऊस कसा पडतो ते. तुम्ही सूचना ऐकलेल्या असतील हवामान खात्याच्या की बंगालच्या खाडीवर हवेचा दाब कमी झाल्याने कित्येक विस्तारात पाऊस होतो. इथे आकृतीमध्ये सॅटेलाईटद्वारा एक नकाशाचं चित्र घेतलेलं आहे की ज्यात बंगालच्या खाडीवर कमी प्रेशर दिसतोय. आपण समाचारात ऐकलेले असेल की वायू प्रदूषण झालेले आहे. तर हे वायू प्रदूषण काय आहे?
हवेमध्ये आलेले हानिकारक पदार्थ जसे की नायट्रोजन आणि सल्फर यांची ऑक्साईडचे प्रमाण वाढते, त्याला वायू प्रदूषण म्हणतात. आता याच्यासाठी कारणभूत काय, तर अश्मी इंधन म्हणजे कोळसा आणि पेट्रोलियम पदार्थांचं दहन. यांच्या दहनमध्ये नायट्रोजन आणि सल्फरचे विविध ऑक्साईड उत्पन्न होतात. ते पावसाच्या पाण्यामध्ये मिसळून जाऊन ॲसिड वर्षा करतात. अश्मी इंधनाच्या दहनाने हवेमध्ये निलंबित कणांचे प्रमाण वाढते. हे निलंबित कण न जळता म्हणजे त्यांचं अपूर्ण दहन होतं. ते कार्बन कण किंवा पदार्थ असू शकतात, त्यांना हायड्रोकार्बन असे म्हणतात. ही अशी प्रदूषके जास्त प्रमाणात वातावरणात मिसळल्याने वातावरण अंधुक बनते. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये जेव्हा पाणीसुद्धा हवेबरोबर संघटित होते, त्यास धुम्मस म्हणतात. धुम्मस हवेच्या प्रदूषणाचे संकेत करते. प्रदूषित हवेमध्ये श्वास घेतल्याने कॅन्सर, हृदयरोग किंवा ॲलर्जीसारखे रोग होऊ शकतात. इथे आकृतीमध्ये तुम्ही प्रदूषणाला कारणीभूत मानवीय प्रवृत्ती म्हणजे उद्योगधंद्यांचा धूर आणि परिवहनांचा धूर. पाणी एक अद्भुत प्रवाही आहे आणि हे पाणी पृथ्वीच्या सर्वात मोठ्या भागावर आलेले आहे. ते जमिनीत पण असते. पाण्याचे कित्येक प्रमाणात पाण्याची बाष्प स्वरूपामध्ये वातावरणात पाहायला मिळते. पृथ्वी सपाटीला असलेले पाणी हे समुद्रात असते, पण ते खारे असते. तर शुद्ध पाणी हे बर्फ स्वरूपामध्ये दोन्ही ध्रुवांवर आणि बर्फ आच्छादित पहाडवर असते. भूमिगत पाणी पण शुद्ध असते. हे भूमिगत पाणी नदी, झरे आणि तलावांमध्ये आढळते. आपल्याला पाण्याची आवश्यकता का? त्याचं कारण पहिलं म्हणजे सर्वच पेशींची प्रक्रिया पाण्याच्या माध्यमात होत असतात. दुसरं, सर्वच प्रतिक्रिया की जे आपल्या शरीरात किंवा पेशीच्या आत होतात आणि त्या पाण्यात विरघळलेल्या या पदार्थांमध्ये होतात. तिसरं, शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागात पदार्थांचे संवहन द्राव्य अवस्थेमध्ये होते. आणि चौथा, सजीव प्राणी स्वतःसाठी त्याच्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवत असतो. जलीय प्राण्यांना जैविक क्रिया टिकवण्यासाठी शुद्ध पाण्याची आवश्यकता असते. कारण की खाऱ्या पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असल्याकारणाने प्राण्यांचे शरीर त्यास सहन करू शकत नाही. प्राणी आणि वनस्पती पृथ्वीवर जिवंत ठेवण्यासाठी सरळतेने पाणी प्राप्तीच्या स्रोतांची आवश्यकता असते. यावर तुम्हाला वैज्ञानिक कारण विचारले जाते की सजीवांसाठी पाणी का आवश्यक आहे. जलप्रदूषण. जलप्रदूषण म्हणजे जलाशयातील पाण्यात अनैच्छिक पदार्थांचे मिसळणे आणि मग त्यामुळे या अनैच्छिक पदार्थांमुळे सजीवांना नुकसान पोहोचते. जलप्रदूषण होण्यासाठी कारणीभूत आपल्याच काही प्रवृत्ती आहे. म्हणजे जलाशयातील पाण्यात कीटकनाशके तसेच खते विरघळतात. दुसरं, कागद उद्योगात उत्पन्न झालेला विषारी पदार्थ जसे की पाऱ्याचे क्षार जलचर प्राण्यांना नुकसान पोहोचवतात.
आणि तिसरा म्हणजे तापमानातील परिवर्तन. यामध्ये सजीव ज्या जलाशयात राहतात त्या पाण्यातील तापमानात अचानक परिवर्तन झाल्यास त्यांच्या प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. इथं आकृतीमध्ये जलप्रदूषण झालेलं दिसतंय, म्हणजे उद्योगधंद्यांचे पाणी नदीमध्ये सोडलेले दिसते. तसेच दुसऱ्या चित्रामध्ये खूप काही कचरा त्या पाण्यामध्ये दिसतोय. हे जर आपण कमी केलं तर जलप्रदूषण पण कमी होईल. एकाच विस्तारात सजीवांमध्ये विविधता आढळते. त्याचं कारण म्हणजे जमीन म्हणजे भूमी होय. पृथ्वीच्या सर्वात बाहेरील स्तर म्हणजे जमीन आणि या बाहेरील स्तराला भूपृष्ठ म्हणतात. या भूपृष्ठामध्ये पुष्कळ खनिजे असतात की जे सजीवांसाठी उपयोगी असतात. लाखो वर्षाच्या काळानंतर पृथ्वी सपाटीवरील दगड विविध प्रकारच्या भौतिक, रासायनिक आणि कित्येक जैविक क्रियेने तुटतात आणि शेवटी लहान लहान कणात परिवर्तित होतात. हे लहान कण भूमी होय. ही भूमी कोणत्या परिबळामुळे आणि कोणत्या प्रक्रियेद्वारे तयार होते ते बघूया. तर अजैविक घटक. या अजैविक घटकमध्ये सूर्य. दिवसा सूर्याच्या उष्णतेने खडक गरम होऊन विस्तरण पामतात आणि रात्रीच्या वेळी खडक थंड होतात म्हणजे संकोचतात. आणि ह्या क्रिया वारंवार होण्यामुळे दगडांना तडा पडून ते तुटतात आणि लहान लहान कणात विभाजित होतात. दुसरा अजैविक घटक पाणी. ते जमीन निर्माण करण्यासाठी दोन रीतीने उपयोगी होते. पहिल्या पद्धतीमध्ये सूर्याच्या उष्णतेने दगडांना पडलेल्या तिराडमध्ये पाणी प्रवेश करते. हे पाणी तिराडमध्ये जमा होते, त्यामुळे तिराड जास्त रुंद बनते. तर दुसऱ्या पद्धतीत म्हणजे पाण्याचा प्रवाह, यात दगड एक दुसऱ्यांवर आदळले जाऊन लहान लहान कणात रूपांतरित होतात. तिसरे अजैविक परिबळ वारा. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये दगड एक दुसऱ्यांवर आदळले जाऊन तुटतात, त्याचप्रमाणे तीव्र वारा पण दगडाला तोडून टाकतो आणि जमीन निर्मिती होते. जमीन निर्मितीमध्ये जैविक घटक म्हणजे सजीवसुद्धा परिणाम करतात. उदाहरणार्थ लायकेन. लायकेन ही वनस्पती, सूक्ष्म वनस्पती दगडाच्या सपाटीवर उगते आणि दगडावरच स्वतःचे जीवनचक्र पूर्ण करते. आणि ह्या जीवनचक्रादरम्यान काही ठराविक पदार्थ मुक्त करतात. दगडावरील सपाटी तुटून लहान कणांमध्ये रूपांतरित करते आणि जमिनीचा एक पातळ स्तर निर्माण करते. या सपाटीवर शैवाल ही दुसरी लहान वनस्पती उगते आणि ही पण म्हणजे शैवाल पण दगडाला जास्त प्रमाणात तोडते. तसेच मोठ्या वृक्षांची मुळे पण कित्येक वेळा दगडाच्या भेगांमध्ये जातात आणि त्या भेगांना रुंद करतात. म्हणजेच मग कालांतराने त्या दगडांचे लहान लहान कणात रूपांतर होते आणि जमीन तयार होते. जमीन एक मिश्रण आहे. त्यामध्ये
लहान लहान विभिन्न कण विरघळलेले असतात. जमिनीत सडलेल्या कुजलेल्या सजीवांचे कणसुद्धा असतात. त्याला ह्युमस म्हणतात. ह्युमस म्हणजे सडलेला कार्बनिक पदार्थ. तसेच जमिनीत विविध प्रकारचे सूक्ष्मजीव पण असतात. जमिनीची गुणवत्ता, जमिनीत असलेले ह्युमसचे प्रमाण, तसेच त्यातील सूक्ष्मजीवांच्या आधारे नक्की करण्यात येते. ह्या सूक्ष्मजीवांमुळे जमीन सच्छिद्र बनते. परिणामी जमिनीत हवा तसेच पाणी आत दाखल होण्यास मदतरूप बनते. जमिनीचा वरील स्तर. जमिनीच्या वरील स्तरामध्ये भूमीच्या कणांशिवाय ह्युमस आणि सूक्ष्मजीव असतात. त्यास जमिनीचा वरील स्तर म्हणतात. आणि या स्तराची गुणवत्ता ज्या त्या विस्ताराच्या जैवविविधतेवर अवलंबून असते. ते पण एक महत्त्वाचे परिबळ आहे. भूमी प्रदूषण. जमिनीतील उपयोगी आवश्यक घटके दूर झाल्याने आणि दुसरे हानिकारक पदार्थ जमिनीत मिसळल्याने जमिनीची सुपीकता कमी होते आणि जैवविविधतेचा नाश होतो. यालाच भूमी प्रदूषण म्हणतात. याचं कारण म्हणजे आधुनिक शेती पद्धतीमध्ये जंतुनाशक आणि खतांचा अविवेकपूर्ण वापर केला जातो आणि जास्त काळपर्यंत अशा पदार्थांचा उपयोग केल्याने जमिनीतील सूक्ष्मजीव नाश पावतात. जमिनीची संरचना नाश पामते. जर टिकाऊ पद्धतीने शेती नाही करण्यात आली तर सुपीक जमीन पडीत किंवा बिनशेती जमिनीत परिवर्तन पावते. येथे चित्रामध्ये तुम्हाला भूमी प्रदूषणाचे मुख्य कारण दिसते. पहिला म्हणजे जंतुनाशकांची फवारणी आणि दुसऱ्या चित्रामध्ये खताचा वापर. जमिनीची झीज. जमिनीचे लहान कण वाऱ्याद्वारा किंवा पाण्याद्वारा त्यांचे वहन होऊन स्थलांतरित होतात. या घटनेला जमिनीची झीज म्हणतात. जंगलतोडमुळे जैवविविधतेचा नाश होतो आणि जमिनीची झीज पण होते. या झीज क्रियाद्वारा वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेली वरील भूमीचा स्तर दूर होतो. पर्वतीय आणि उच्च विस्तारामध्ये जमिनीची झीज वेगाने होते. येथे आकृतीमध्ये आपल्याला वाहत्या पाण्यामुळे जमिनीच्या वरच्या भागावर होणारा परिणाम दिसतोय. वनस्पतीच्या मुळांद्वारे जमिनीची झीज थांबवण्यात महत्त्वाची भूमिका असते. जमिनीवरील सपाटीवर आलेले वनस्पतीचे आवरण जमिनीत पाणी उतरवण्याची महत्त्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक स्रोत ह्या प्रकरणातील उर्वरित भाग आपण नंतर पार्ट 2 मध्ये बघणार आहोत.